नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा कट ऑफ शिक्षक भरतीमध्ये साधारणतः किती लागू शकतो या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये खूप सारे प्रश्न लिहिले होते की सर मला 110 मार्क आहेत, कोणाला 120 आहेत, कोणाला 130 आहेत, कोणाला 90 आहेत, कोणाला 80 आहेत. माझी निवड होण्याची शक्यता आहे की नाही, माझा हा विषय आहे, माझा तो विषय आहे, गणित असेल, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, फर्स्ट पेपर पास आहे, सेकंड पेपर पास आहे, B.Ed झालेलं आहे, कोणाचं D.Ed झालेलं आहे, कोणाचं B.Ed D.Ed दोन्ही झालेलं आहे. सर माझी निवड होण्याची शक्यता आहे की नाही, आमचा कट ऑफ कितीपर्यंत लागेल आणि किती विद्यार्थी निवड होतील, माझे सिलेक्शन होईल की नाही, असे प्रश्न विचारले होते. तर मग मला असं वाटलं की आपण EWS कॅटेगरीबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवायला हवा आणि मी यापूर्वी OBC कॅटेगरी आणि SCBC कॅटेगरीवरती 2 व्हिडिओ बनवलेले होते. तर त्यालाही चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. कदाचित ती माहिती मुलांना व्यवस्थित वाटली असावी म्हणून इतरही कॅटेगरीचे व्हिडिओ तुम्ही बनवा सर, अशा पद्धतीची कमेंट्स खूप लिहिल्या गेले होते आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या अनुभवावरून बनवत आहे. माझी असं म्हणणं नाही की मी जे सांगतोय ते 100% बरोबर आहे, परंतु माझं हे सुद्धा म्हणणं नाही की हे मी जे सांगतोय ते 100% चुकीचं असेल. माझ्या अनुभवाप्रमाणे जो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अंदाज सांगतो EWS कॅटेगरीबद्दलचा, तो म्हणजे प्रत्येक तिसरा विद्यार्थी 100% EWS कॅटेगरीमध्ये त्याची निवड झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आणि म्हणून तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे EWS कॅटेगरीबद्दल. तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे आणि किती कट ऑफ लागू शकतो. तर सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, EWS कॅटेगरीच्या संदर्भामध्ये कोणत्या वर्गांसाठी कमी कट ऑफ लागेल, कुठे कट ऑफ जास्त लागेल, सर्वाधिक फायदा कोणाला आहे, प्राधान्यक्रम कसे द्याल आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, या गोष्टी आपण अत्यंत कमी वेळेमध्ये 100% तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, बघा कमी कट ऑफ कुठं लागेल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये, कायम लक्षात ठेवा 1 ते 5 साठी सगळ्यात कमी कट ऑफ लागेल. EWS कॅटेगरीचा कट ऑफ 100 पर्यंत. आणि जर समजा तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो 80 ते 90च्या दरम्यान देखील तुमचा कट ऑफ आल्याशिवाय राहणार नाही. हा, यापेक्षा थोडा जास्त कट ऑफ कुठं लागेल 6वी ते 8वी साठी. इथचा कट ऑफ 120 130 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, वेगवेगळ्या विषयानुसार मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगतो, कमीत कमी याच्या खाली सुद्धा येईल. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त कट ऑफ कुठं लागतो 9वी 10वीला, कुठं विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे या ठिकाणी मुलाखत वगैरे देण्याची आवश्यकता नाही आहे. 9वी 10वी साठी खूप जास्त लागतो, कारण की ह्या जागा खूप कमी राहतात. आणि 11वी 12वीचा जर विचार केला तर त्याहीपेक्षा कमी राहतात. परंतु इथे काय लक्षात घ्यायला माहिती आहे का, MSc असेल किंवा मग तुमचा विषय असेल समजा फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री आणि बायो, किंवा मग तुम्ही कला शाखेचे असाल तर अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, किंवा तुम्ही कॉमर्सचे असाल तर कॉमर्सचे सुद्धा जे काही तुमचं M.Com झालेलं असेल, B.Ed झालेलं असेल, तर तुम्ही त्या क्षेत्रामधले असल्या कारणामुळे तिथे तुम्हाला थोडीशी कॉम्पिटिशन कमी राहते. जरी आपण हे असं म्हटलं, परंतु 11वी 12वीच्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागाच कमी असतात, अलग लक्षामध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी कट ऑफ हा हाय जातो. म्हणून हे अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता समोर आपण बघूयात की कोणकोणते उमेदवार उपलब्ध आहेत. तर EWS कॅटेगरीमध्ये हे सगळे उमेदवार आहेत. काही उमेदवार असे की ज्यांचा पेपर 1 पास आहे. ठीक आहे, म्हणजे ते फक्त 1ली ते 5वी साठीच अप्लाय करू शकतात. दुसरे असे विद्यार्थी मित्रांनो बघा की ज्यांचा पेपर 2 पास आहेत, म्हणजे ते फक्त 6वी ते 8वी पर्यंत अप्लाय करू शकतात. तिसऱ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर मला असं आढळून आलेलं आहे की त्या ठिकाणी दोन्ही पेपर पास आहेत, म्हणजे ते पहिलीला सुद्धा पात्र आहेत आणि सोबतच 5वीलाही पात्र आहेत आणि 8वीलाही पात्र आहेत, म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत ते अप्लाय करू शकतात. पुढे बघितलं तर B.Edचे असे विद्यार्थी की जे सेकंड पेपर पास आहेत, म्हणून ते 6वी ते 8वी साठी एलिजिबल तर आहेतच. परंतु काही विद्यार्थी असेही आहेत EWS कॅटेगरीमध्ये की ज्यांचा सेकंड पेपर पास नाहीये आणि म्हणून ते फक्त जर समजा BSc B.Ed किंवा BA B.Ed असेल तर फक्त 9वी 10वी साठी अप्लाय करू शकतात, किंवा मग 9वी ते 12वी साठी अप्लाय करू शकतात, म्हणजे 9वी पासून 12वी पर्यंत ते अप्लाय करू शकतात. आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं B.Ed झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याच संदर्भामध्ये मी सांगितलं की ते 9वी ते 12वी अप्लाय करू शकतात. असे तुमच्या म्हणजे स्पेशली EWS कॅटेगरीमधले सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा आहे. आता पुढे जर आपण गेलो समजा, तर पुढचं आहे की सर विथ इंटरव्ह्यूमध्ये साधारणतः कट ऑफ हा किती लागू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये हे कोणी पण प्रिडिक्ट करू शकतं, कारण की 1ली ते 5वीच्या विथ इंटरव्ह्यूला जागा खूप कमी येतात. ठीक आहे की नाही, खूपच कमी येतात जागा, कोणत्या 1 ते 5च्या.
त्यामुळं इथे 1 ते 5चा कट ऑफ बऱ्यापैकी तुम्हाला कमी येताना दिसेल. त्याच्यामुळेचं कारण आहे की डीएड उमेदवार आहेत की ज्यांचं ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये ते आहेत. तर ह्या उमेदवारांचं प्रमाण सुद्धा कमी आणि जागाही कमी राहतात आणि मॅक्झिमम विद्यार्थी पहिल्या टप्प्यामध्येच लागलेले आहेत. हे बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की इथे सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे कुठे 1 ते 5चा, म्हणजे कमी मार्कवाली इथे लागून जातील ऑलरेडी. आणि मग त्या ठिकाणी काय होते, पुन्हा मग कमी मार्क जर आले तर ते उर्वरित विद्यार्थी 1 ते 5ला लागून जातील, म्हणजे इथे जर जो आहे कट ऑफ तो कमीच राहतो. पुढं मध्यम स्वरूपाचा कट ऑफ जर आपण बघितला तर ते 11वी-12वीला राहतो. ठीक आहे, तुम्ही मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्ट चेक करा. ईडब्ल्यूएसचा मेरिट अगदी 100 पर्यंत सुद्धा आलेला आहे, तुमचा विश्वासही बसणार नाही. जास्त कुठं राहतो तर 9वी-10वीला, कारण की तेच विद्यार्थी जे 11वी-12वीला स्पेशल विषयासाठी कॉम्पिटिशनमध्ये असतात त्यांची संख्या कमी असल्यामुळं, पण त्यांचं ग्रॅज्युएशन असल्यामुळं ते काय होतात, इथे मात्र संख्येने जास्त असतात. म्हणजे समजा एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी आहेत समजा, एका विद्यार्थ्याचं पॉलिटिकल सायन्समध्ये पीजी आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याचं इकॉनॉमिक्समध्ये पीजी आहे. ठीक आहे, तर ते 11वी-12वीला फक्त एकच कॉम्पिटिशनमध्ये आहेत. परंतु ते जर 9वी-10वीला असतील तर हे दोन्ही सुद्धा अप्लाय करू शकतात 9वी-10वीसाठी. अलग लक्षामध्ये. त्यामुळं यांची कॉम्पिटिशन 9वी-10वीला असल्यामुळं ते त्या ठिकाणी जास्त असतात उमेदवार. आणि सगळ्यात कॉम्पिटिशन कुठे असते तर 6वी ते 8वीला विथ इंटरव्ह्यूमध्ये. कारण की हे सगळे उमेदवार काय करतात, 6वी ते 8वीला अप्लाय करतात. परंतु ज्यांना बऱ्यापैकी मार्क आहेत ते काय करतात, सुरुवातच आपली 11वी-12वी पासून करतात, 9वी-10वीला करतात. त्यामुळे बाकी सगळे उमेदवार 6वी ते 8वीला लागू शकतील. कोणत्या कॅटेगरीमध्ये, ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये. त्यामुळे तुमचा कट ऑफ कमी, म्हणजे मार्क्स कमी जरी असले, ठीक आहे, तरी तुमची निवड होऊ शकते. आता कमी कट ऑफ कोणत्या विषयांचा लागतो तो आपण बघू. बघा, हा जो विषय आहे याच्यामध्ये मराठी, ठीक आहे, मराठीचा कमी कट ऑफ लागतो, हिंदीचा आहे, इतिहास, भूगोल आणि त्यासोबतच इंग्लिश यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो कमी लागतो. ठीक आहे, 1ली ते 10वी पर्यंत. आणि मग वरचे जे एमएचा विचार केला आपण, मग ते राज्य, समाज किंवा इतिहास वगैरे, तर ह्यांचाही कट ऑफ कमीच लागतो. पुढे जर आपण बघितलं मध्यम स्वरूपामध्ये तर सामाजिक शास्त्रांचा, कारण की खूप विद्यार्थी असे की जे सेकंड पेपर पास आहेत, तर इथे थोडीशी टफ कॉम्पिटिशन चालू शकते. आता जास्त कट ऑफ कोणत्या विषयाचा लागतो, गणित विज्ञानचा आणि त्यासोबतच विज्ञान आणि स्पेशल गणितचा. ठीक आहे, त्याचं कारण काय की विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत. तुम्ही बघा टीईटी मध्ये जे सर्वाधिक मार्कवाले मुलं आहेत तर ते मॅथ्स किंवा सायन्स बॅकग्राऊंड ज्यांचं आहे तेच विद्यार्थी आहेत, म्हणून यांचा कट ऑफ कसा लागू शकतो, जास्त. आणि सर्वाधिक कट ऑफ कोणाचा लागेल तर मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचा लागेल. लक्षामध्ये सर्वात जास्त कट ऑफ, कारण की यांच्या जागा लिमिटेड असतात आणि लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळं ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते सगळेचे सगळे काय करतील, 11वी आणि 12वीसाठी प्रयत्न करतील. म्हणून या ठिकाणी कट ऑफ हा जास्त लागेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये. अशा पद्धतीने ही सगळी माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला सर की एक्झॅक्ट मार्क सांगा की इथपर्यंत येईल की तिथपर्यंत येईल, तर तेही मी तुम्हाला सांगेल. फक्त आधी काय होऊ द्या, जाहिराती जनरेट होऊ द्या. जाहिरातींमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे एकदा लक्षात आलं की मग आपल्याला कट ऑफ हा सहज प्रेडिक्ट करता येतो, म्हणजे एक्झॅक्टली मार्कपर्यंत सुद्धा सांगता येतो. आता जर मी तुम्हाला सांगितलं की 80पर्यंत येईल, 70पर्यंत येईल, तर ते फक्त तुमच्या मनाला बरं वाटेल, परंतु ती खरी माहिती असणार नाही. आणि गुरुजन चॅनलवरती माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की तुम्हाला खरी माहिती भेटावी. चुकीची माहिती मी कधीच देणार नाही. मला हे पाहिजे नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करावं किंवा चॅनलला शेअर किंवा सबस्क्राईब करावं, नाही, हे माझ्या डोक्यातच नाही आहे. म्हणून मी कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला असं म्हणत नाही की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. नाही, मला ते महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तो म्हणजे तुमचा विश्वास. तुम्हाला खरी आणि फॅक्च्युअल माहिती देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून मी त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका, कारण की तुमची एक एक प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.